नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बुवा खाडे या प्रकरणामध्ये मला काहीही इंटरेस्ट राहिलेला नव्हता असं मी पुन्हा एकदा सांगतोय. मला याच्याबद्दल काही म्हणजे कुणाचीही जाणीवपूर्वक आपण बदनामी करावी यासाठीचं हे सगळं काही प्रपंच किंवा मग हे सगळं काही चॅनल माध्यम सुरू करणं अजिबात नाहीये. इथून पाठीमागे सुद्धा तो हेतू नव्हता, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तो हेतू नसेल. मात्र कुणी वेगळा पाय टाकत असेल, पाऊल टाकत असेल आणि त्यालाच फार आम्ही चांगले आहोत असं म्हणत असेल तर एक स्वच्छ प्रतिमा असलेलं माध्यम म्हणून मला त्याला विरोध करावाच लागणार आहे. मला त्याचं समर्थन करण्यासाठी बुद्धी सहकार्य करत नाहीये. आणि तेच मी सुरुवातीपासून केलं की ज्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या मागच्या काळामध्ये वर्षापूर्वीच्या ज्या काही गोष्टी मला दिसल्या तेच मी या ठिकाणी मांडल्याचं काम केलं. मात्र पुन्हा त्याच्यानंतर कुणी लोक मॅनेज करण्यासाठी आले, हे सगळं करा, ते करा, बातम्या डिलीट करा, तुमचा आकडा सांगा, सगळ्या गोष्टी करण्यासाठी आले. मात्र मी कुठल्याही प्रकारची आपली पायरी आणि स्तर सोडलेला नाही आहे. मला कुठल्याही एक रुपयाची अपेक्षा नाही आहे. सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी आम्ही ज्या काही पाहिल्या त्या संदर्भामध्ये आम्ही बोललो आणि आम्हाला जे काही जवळून पाहता आलं ते पाहिलं आणि ते सुद्धा तुमच्या जनतेसमोर मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये मन घडण आणि माझ्या मनाच्या काहीही गोष्टी त्यामध्ये मी मांडलेल्या नाहीत. ज्या घडल्या, ज्या गोष्टी दिसल्या, त्या समाजाने पाहिल्या, त्या गोष्टी निदर्शनात आणून देण्याचं काम मराठी महाराष्ट्रानं सुरुवातीपासून केलं. एका पीडित महिलेची बाजू कशा प्रकारे मांडली पाहिजे, कायदा आम्हाला सांगतो पीडितेची बाजू खंबीरपणे मांडा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही ते काम प्रामाणिकपणे पार पाडत होतो. आणि मराठी महाराष्ट्र या सगळ्या प्रकरणामध्ये पार तळागाळाशी जाऊन सगळी माहिती घेऊन, म्हणजे कुठल्याही प्रकारची कोणाची बदनामी होऊ नये, कोणालाही काहीही आपल्यामुळे त्रास होऊ नये, आपण काही वेगळं वागू नये, या सगळ्या गोष्टीची दक्षता पहिल्यापासून मराठी महाराष्ट्रानं घेतली. कुठल्याही महाराजाची, कुठल्याही देवस्थानाची, कुठल्याही जातीची, कुठल्याही धर्माची बदनामी करणं हा आमचा हेतू नाही आहे आणि तो हेतू कधीही नसणार नाही आहे. भारत देश सर्व जाती धर्माचा देश आहे. भारत देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आमचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे. ज्याच्या त्याच्या धर्माचा पूजा अर्चा करण्याचा प्रत्येक धर्माच्या लोकांना अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे आणि त्यांनी त्या चौकटीच्या आतमध्ये राहून त्याचा प्रसार प्रचार केला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बाधा आणण्याचं काहीही कारण नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाधा आपण त्यामध्ये आणलेली नाही. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून मी जात असताना मला हजारो शेकडो लोकांनी फोन करून सांगितलं की सर तुमचे आभार, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारची लोक आहेत म्हणून आध्यात्मिक क्षेत्राला कलंक लागतोय, तुम्ही हे जे काही काम करत आहात त्याबद्दल तुमचे आभार, अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. अशा प्रकारचं आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांनी, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी आणि सर्व स्तराच्या लोकांनी मला फोन करून सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळे आपण जे काही करू शकलो त्याबद्दल हे तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. कालचं प्रकरण जे आहे बुवा खाडेचं त्याबद्दल सुद्धा मला आता ते प्रकरण 1 वर्षानंतर पूर्णपणे संपलेलं होतं. मात्र त्याच्यानंतर ते प्रकरण थांबलेलं होतं. त्या सगळ्या गोष्टी होत असताना ते प्रकरण उकरून काढायचं माझं अजिबात काहीही मन तजावत नव्हतं. मात्र सदरील व्यक्तीने ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांनी आरोप केले, हे दोघंही एकत्र आले. ज्यांनी आरोप केले ते एकत्र आले आणि ज्यांच्यावर आरोप झाले तेही एकत्र, म्हणजे सोबत येऊन ते एका चॅनलला मुलाखत देतात आणि त्यामध्ये सांगतात की आमचं कुठल्याही प्रकारचं काही नाही. पीडित महिला सांगते मला जबरदस्ती केली आणि ज्याच्यावर आरोप केले तो म्हणतो मी निर्दोष आहे आणि मी अशा प्रकारचं वागणारच नाही आहे, मी निर्दोष आहे, मी धुतल्या तांदळाचा आहे आणि पूर्वपदावर येण्याच्या तयारीमध्ये ते होते. या सगळ्या गोष्टी होत असताना पुन्हा एकदा नव्यानं काही गोष्टी घडल्या. म्हणजे तुमच्यावर जे काही शिंतोडे उडाले ते काही जाणीवपूर्वक कोणी उडावलेले नाहीत. ते शिंतोडे तुमच्या कटकारस्थानामुळे, तुमच्या कारनाम्यांमुळे उडालेले होते. म्हणजे कुणी उठायचं आणि कोणावर शिंतोडे उठवायचं हे अजिबात खपून घेतलं जात नाही. मात्र जेव्हा तुमची चूक असते तेव्हा ते तुम्हाला मान्य करावं लागतं. मात्र हे लोक मान्य करायला तयार नाहीत. समाजामध्ये उजळ माथ्यानं फिरण्यासाठी पुन्हा तयार होत आहेत आणि त्यासाठी मुलाखत देत असताना सांगितलं की संत भगवान बाबा यांना सुद्धा माझ्यासारखा त्रास झाला होता. म्हणजे बुवा खाडे असं म्हणतो की संत भगवान बाबांना सुद्धा माझ्यासारखा त्रास झाला होता, संत तुकाराम महाराजांना सुद्धा माझ्यासारखा त्रास झाला होता असं कोण म्हणतं? बुवा खाडे म्हणतो. तो व्हिडिओ मी मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि तो पहा. पुन्हा सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक पाठवतो, ती सुद्धा नंतर तुम्ही पहा या नव्या प्रेक्षकांनी. आणि तुम्ही उजळ माथ्याने फिरण्याचा प्रयत्न करता. एकीकडे शेकडो महिलांनी तुमच्या विरोधात
आम्हाला फोन करून सांगितलेलं असताना तुम्ही म्हणता की भगवान बाबांना माझ्यासारखा त्रास होत होता, तुकाराम महाराजांना माझ्याबद्दल सारखा म्हणजे माझ्यासारखा त्रास होत होता, म्हणजे त्या संतांना तुमच्या पायरीला येऊन बसवता का? त्या संतांची म्हणजे गगनाला एक आकाशाला गवसणी घालणारे ते संत होते आणि त्या संतांची तुमच्याबरोबर तुलना करणं हे आम्हाला पटलं नव्हतं. माझ्या बुद्धीला ते पटलं नाही आणि म्हणून त्याच्यावर अहवाल मी उठवला. जेव्हा भगवान बाबांवर आरोप झाले होते, म्हणजे हा इतिहास आहे, सांगितलं जातं, आमचे जुने वृद्ध लोक सांगतात, जेव्हा भगवान बाबांवर आरोप झाला की एखाद्या महिलेनं त्यांच्यावर आरोप केला आणि तेव्हा भगवान बाबांनी लिंग छाटलं होतं आणि हा बुवा खाडे सर्रास उधळ मात्यानं लिंग पिसाट म्हणून फिरतोय आणि तो पुन्हा स्वतः भगवान बाबाची तुलना करतो. हे कुठंतरी मनाला माझ्या अजिबात पटलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं मला भक्तांचे फोन आले, सर हे बरोबर नाही आहे, तुम्ही शांत आहात ठीक आहे, मात्र ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही आता बोलून दाखवल्या पाहिजेत. म्हणून मी या प्रकरणामध्ये पुन्हा उतरलो. माझा अजिबात काही इच्छा नव्हती, काय जे घडलं ते सोडून दिलं होतं आणि जे काही करायचं होतं ते मी केलं होतं. मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना काहीही गरज नव्हती भगवान बाबा आणि संत तुकाराम महाराजांबद्दल आपली तुलना करणं किंवा मग त्यांना आपल्या पायरीला आणून बसवणं. अजिबात मला ते खपलं नाही किंवा मग मला ते पटलं नाही. म्हणून याच्यावर मी पुन्हा एकदा नव्यानं सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुरू झालो. याच्यामध्ये अनेक काही गोष्टी मला घडल्या. काही भक्तांकडून बुवा खाडे त्याला समोर येता येत नाही म्हणून भक्तांना मला फोन करून दम द्यायला लावतोय. 2-4 लोकांनी भक्तांनी मला फोन केला की तुम्हाला केस करेल, दम देईल, मारेल, असेल तसेल. ठीक आहे, संग्राम धनवे जे काम करतो ते काम कोणाच्याही सांगण्यावरून अजिबात करत नाही. त्याला जे पटतं संविधानिक मार्गाने जे करायला लागतं ते तो करत असतो आणि कुठल्याही बुवा बाबाच्या अशा थोतांड बुवा बाबाच्या भीतीनं मी हे माझं काम सोडणार नाही आहे. यामध्ये आणखी एक प्रकर्षानं मला नव्यानं गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की एवढंच नाही तर बुवा बाबा भक्तापर्यंतच थांबला नाही. ज्या महिलेने तक्रार यांच्या विरोधात केली पुन्हा नंतर मागे घेतली त्या महिलेला फोन करायला लावतो आणि त्याला दम दे आणि ती महिला म्हणते की मी तुझ्या पुढे उभा राहिले तर तुला घाम फुटेल. म्हणजे मी चोर आहे का? म्हणजे मी तुमच्यासारखा गुन्हेगार आहे का? मी समाजामध्ये काही काळे धंदे केलेत का? हां, आणि कशामुळे मला घाम फुटेल? तर मी सडेतोड उत्तर दिले आणि त्या उत्तर दिल्यानंतर सुद्धा मला हजारो फोन आलेत. माझा फोन बंद नाही आहे. म्हणजे मी एक फोन उचलतो का नाही उचलतो, दुसऱ्या सेकंदाला दुसरा फोन पडतो. 5 मिनिटं एखाद्या फोनवर बोलत असताना 10 मिस कॉल माझ्या फोनवर पडतात. इतके फोन मला येत आहेत महाराष्ट्रभरामधून. आणि सर तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. तुम्ही ज्या प्रकारे उत्तर दिलं, ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलं, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुमच्यासारखे पत्रकार महाराष्ट्राला असायला हवेत, देशाला असायला हवेत. मी कुठल्याही स्वतःची पाठ थापटवून घेत नाही. म्हणजे मी स्वतःची या ठिकाणी स्तुती करत नाही आहे. जो प्रसंग ओढवला त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी या ठिकाणी मी बोलून दाखवतोय. मला स्वतःला फार डोक्यावर घेऊन फिरायचं अजिबात जमत नाही आहे. मी स्वतःची स्तुती करत नाही आहे. मी फार महान आणि फार मोठा पत्रकार असं समजत नाही आहे. मी 4 लोकांच्या 4 गोरगरिबांच्या कामी आलो याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मी ज्या गोष्टी करतो ना त्या गोष्टीमधून मला त्याचा अभिमान मिळतो. म्हणजे मला त्याचं फार आनंद मिळतो. 4 लोकांचे मी कामी आलो ना की एखाद्याला फोन करून सांगितलं सर त्याला फार त्रास देऊ नका ना, गरीब माणूस आहे, तर मला अत्यंत, आणि त्या माणसाने ऐकलं तर मला अत्यंत आनंद होतो आणि समाधान मिळतं. समाधानाचं जितकं फळ मिळतं ना माणसाला, समाधान कुठल्याही किमतीत मोजलं जाऊ शकत नाही. ते समाधान मी मिळवतो आज. मला कुठल्याही व्यक्तीची बदनामी अजिबात करायची नाही, मात्र जाणीवपूर्वक ही लोक मला मजबूर करतायत. या सगळ्या गोष्टी होत असताना मला आणखी एक नव्यानं प्रकर्षानं गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे. ज्या व्यक्तीनं काळा बाजार केला तो तर आहेच, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तो एकटाच दोषी नाही आहे. त्याला पाठीशी घालणारे, त्याला सहकार्य करणारे हे सुद्धा लोक दोषी आहेत. आणि मला वाटतं की ते लोक सुद्धा आता समाजासमोर आले पाहिजेत. ज्या प्रकारे हे लोक त्याला सपोर्ट करत होते अंधारातून, ते लोक सुद्धा अदृश्य राहिले, ते लोकांच्या समोर आले नाहीत. त्यांची नावं, ते काय करतात, त्यांचा व्यवसाय काय, ते सुद्धा आता लोकांना दाखवलं पाहिजे, कळलं पाहिजे असं मला वाटतं. मग ते कोण नगरसेवक असतील, कोण आमदार असतील, कोण रिटायर्ड अधिकारी असतील, कोण खासदार असतील, कोण असतील, कोण राजकीय पुढारी नसतील, मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, अशा लोकांना सुद्धा आता या सगळ्या गोष्टीमधून बाहेर आणावं की काय असा मला सवाल पडलेला आहे. कारण हे हा बघा, फोन सुरू आहेत,
बंद नाही आहे. आता एकटाच हा महाराज पुढे जातोय, हा सगळ्यांना दोषी वाटतोय. तो दोषी आहेच. तर ज्यांनी या बाबाला अंधारातून मागच्या पडद्या मागून सपोर्ट केला, कायदेशीर पद्धतीने सपोर्ट केला, ते लोक सुद्धा आता पुढे आले पाहिजेत. अशी बातमी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी मला वारंवार केली जाते समाजाकडून. जे काही भक्त आहेत, भगवानगडाचे भक्त आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामधले जे काही पवित्र लोक आहेत, या लोकांकडून मला विनंती करण्यात येत आहे की जे लोक या बाबाला सपोर्ट करतात ते कोण आहेत आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्याकडे बघू की ते कसे काय याला मदत करतात. मग त्यांना कोण सांगतं ही मदत करण्यासाठी? मग ते राजकीय क्षेत्रातले असू द्यात, कोण नगरसेवक असू द्यात, कोण सरपंच असू द्या, कोण रिटायर्ड अधिकारी असू द्या, कोणी पोलीस असू द्या, ही सगळी लोक कोण आहेत या संदर्भामध्ये आम्हाला माहिती द्या. आम्ही सुद्धा त्यांना जसं बाबाला बेदखल केलं तसं त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न करू. असा जो आहे तो मला हट्ट धरला जातोय या हनुमानगडाच्या भक्तांकडून आणि समाजातील लोकांकडून. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होऊ शकतात याबद्दल नक्कीच मराठी महाराष्ट्र विचार करणार आहे. मराठी महाराष्ट्र सडेतोड काम करण्यासाठी हे उदयास आलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीला घाबरत नाही, कोणालाही भीक घालत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणाहून चॅलेंज देतो मराठी महाराष्ट्राच्या या मंचावरून. बुवा खाडेला वाटत असेल की संग्राम धनवेला एखादी महिला पुढे करून गप्प बसवलं जाईल, मात्र ते शक्य नाही. त्यांनी ठरवून घ्यावं की त्याला नेमकं काय करायचं आहे. संग्राम धनवे समर्थ आहे, पहाडाला टक्कर द्यायचं काही कारण नाही. पहाड फक्त मी समोरचे व्यक्ती जे चुकीचे वागतात त्यांच्यासाठी आहे. जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी मी अत्यंत सामान्य आहे. आणि जे विरोधात जातील, जे समाजाच्या विरोधात जातील, व्यवस्थित असतील, त्या लोकांसाठी मी पहाडच आहे. आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे की टक्कर कोणाला घ्यायची आणि शक्य होईल की नाही. बस एवढंच.